चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास मॅपच्या माध्यमातून बघूया। तर मध्य प्रदेशमधील मऊ येथे 1891 साली रामजी सकपाळ यांच्या घरात बाबासाहेबांचा जन्म झाला। पुढे 1900 साली त्यांनी सातारा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला। इथे त्यांच्या शिक्षकाने त्यांना आंबेडकर असे आडनाव दिले। त्यानंतर ते मुंबईला स्थायिक झाले आणि एलिफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य बनले। पुढे 1906 ला रमाबाईंशी लग्न, तर 1912 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतली। पुढे त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली, पण इथे त्यांना जातीय भेदभावाचा कडवा अनुभव आला। त्यामुळे त्यांनी शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला। 1913 साली ते अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिप वरती गेले। इथे त्यांनी MA पूर्ण करून कास्ट इन इंडिया हा ऐतिहासिक निबंध सादर केला। त्यानंतर 1916 साली ते लंडनला गेले, परंतु पुढच्याच वर्षी आर्थिक अडचणींमुळे त्यांना मुंबईत परत यावे लागले। इथे त्यांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर म्हणून काम केले। पुढे 1920 साली शाहू महाराजांनी त्यांना मदत केल्याने त्यांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू करून ते परत लंडनला गेले। इथे त्यांनी MSc DSc आणि बॅरिस्टर ॲट लॉ पूर्ण केले। त्यानंतर 1923 साली मुंबईत येऊन त्यांनी वकिली सुरू केली। पुढे 1926 ला ते मुंबई विधान परिषद सदस्य झाले, तर 1957 साली महाड येथे त्यांनी पाण्याचा अधिकार मिळवण्यासाठी 14 तळे आंदोलन केले। त्यानंतर नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन केल्यानंतर 1935 साली येवला येथे धर्मांतराची घोषणा, तर 1949 साली त्यांनी संविधानाचा पहिला ड्राफ्ट तयार केला। पुढे 1951 ला त्यांनी हिंदू कोड बिल मानले, पण ते पास न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि नागपूर येथे 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारला। तर 6 डिसेंबर 1956 या दिवशी या महामानवाचा दिल्ली येथील घरी मृत्यू झाला। तर मित्रांनो, ही इन्फॉर्मेटिव्ह रील एक लाईक करून सर्वांना शेअर करा।